नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फोर्टेक्स ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. ज्या ताईंना नवीन शिकत आहेत त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या येऊ नये कटिंग मध्ये, शिवताना कुठे वाढवायचं हे सगळं समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकाई व्यवस्थित समजणार आहे. आता पेपर पॅटर्न बनवताना कधी पण घडीचा पेपर करायचा, म्हणजे आपल्याला मागचा भाग पुढच्या भागात सोबत निघतो आणि कमी वेळामध्ये आपलं पेपर पॅटर्न तयार होतं. आता ज्यावेळेस ब्लाऊजचा भाग बनवायचा त्यावेळेस पुढचा भाग मागचा भाग आपण इथे सोबत काढणार आहोत. ज्या त्यांची कप साईज जास्त मोठी असेल, छातीचा उलवा, त्यांनी सुरुवातीला आधी इकडनं 1.5 इंच अंतर सोडायचं आणि मग पॅटर्न बनवायचं आहे. आणि कप साईज नॉर्मल मीडियम असेल तर हे अंतर नाही सोडलं तरी चालणार आहे. आता इथे मी 1.5 इंच अंतर आधी सोडून देते आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे. हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. कटिंगलाही वेळ कमी लागतो आणि शिवणालाही वेळ कमी लागतो. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता हे 34 छातीच्या मापाचं आणि बोटनेक मध्ये आज आपण हे फोर्टेक्स ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत. त्यामुळे शोल्डर मुंड्याची सगळी माप आपल्याला बोटनेक चार्टनुसार घ्यायची आहे. मी शोल्डर घेतलं 6.25 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते आणि मुंडा घ्यायचा 6.25 इंच. जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा घेतलेला आहे. बोटनेक म्हणजे छोटा गळा, जेवढा छोटा गळा तेवढे शोल्डर मुंड्याची माप मोठी होतात, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हे माप कमी घेतलं तर तुमच्या मागच्या बाजूला ब्लाऊज खेचल्यासारखा होईल. त्यामुळे ही माप वाढवणं गरजेचं आहे. आज आपण ही 34 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय. त्यामुळे 34चा चौथा भागाला 8.5 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेतलं आणि सरळ खाली जोडून घेतलं. छातीपेक्षा जर तुमचं कमर घेराचं अंतर जास्त कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप टाका. कपडा जर कमी असेल तर शिलाई मार्जिन 2 इंच ऐवजी तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी देखील चालणार आहे. मुंड्याच्या आकारांसाठी बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं, आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं. वरती शोल्डर पर्यंत हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपले मुंड्याचे आकार परफेक्ट येतात. आणि ही जी मधली रेषा आहे इथून आपण बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करत फक्त इथे कोपऱ्यातच आपल्याला आकार द्यायचा आहे. म्हणजे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला इथे 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि इथे पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखुली. गळाखुली आपण घेणार आहोत 4.5 इंच. ह्या शोल्डरची पट्टी जर थोडी मोठी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर तुम्ही 1.5 ते अर्धा इंचाने कमी करू शकता. पण या शोल्डरच्या मापात काही बदल करायचा नाहीये. पुढच्या गळ्याची उंची आहे 4 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. गळ्याची उंची इथे 5 इंचापेक्षा जास्त नको पण पुढच्या. आणि ते गळ्याला आकार दिला. हे ब्लाऊज खूप सुंदर बसतं अंगावर. त्यानंतर योगपट्टीसाठी मी इकडनं 3 इंचाचं मार्किंग केलं आणि इकडनं 2.5 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे. हे पॅटर्न कपड्यावर मात्र वाढवावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि संपूर्ण कटिंग याच्यात तयार होतं, फक्त बाहीचं कटिंग आपल्याला सेपरेट करावं लागतं. ह्या पॉइंट पासून वरती पुन्हा मी अर्धा इंचाचं मार्किंग करून इथे हा योगपट्टीला अलगद खालून गोलाकार दिला. गळ्यापासून हे अंतर असं इकडे तिरकस जोडून घ्यायचं. आता हे अंतर वाढवल्यामुळे छातीच्या भागात आपला जो टक्स आपण शिवतो तो खोलगट खूप सुंदर तयार होतो. त्यासाठी इथे आपण हा 1.5 इंच अंतर सोडलेला आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा 10वा भाग. 34 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.5 इंच. आपण हा उभा टक शिवणार आहोत 2 इंच आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपण करणार आहोत. इकडच्या बाजूला 1 इंच, इकडच्या बाजूला 1 इंच. म्हणजे हा टक्स जास्त शिवणार आहोत आपण. दरवेळेस आपण 1 इंच म्हणजे अर्धा इंचाचा शिवतो. इकडचं अंतर वाढवल्यामुळे हे टक्सचं शिवण आपल्याला जास्त करायचं. मग ह्या पॉइंट पासून इकडे काच बटन पट्टीच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग केलं, फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि या फिटिंगच्या टक्स पासून इकडे मुंढ्यातल्या टक्सकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. हे टक्स आपले ब्लाऊजच्या अशा पद्धतीने शिवले गेले पाहिजे. हा काच बटन पट्टीच्या बाजूचा जो टक्स आहे तो आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे. फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला 1/2 इंच शिवायचा आहे. 1/2 इंचापेक्षा जास्त काही शिवायचा नाही.
पुन्हा ज्यावेळेस आपण या टक्सचं शिवण करतो, शिवण करताना असं सरळ पासून तुम्ही खाली कोणत्याही ठिकाणी घेऊ शकता, पण सरळ पासून असं वरती तिरकस याचं शिवण करायचं नाहीये. शिवताना जर हा टक्स तुमचा असा वरती शिवला गेला तर ब्लाऊजला इकडे घोळ पडेल, ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. त्यामुळे टक्सचं शिवण असं सरळ पासून तुम्ही खाली कोणत्याही ठिकाणी करू शकत. आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला 5 इंच शिवायचा आहे. हे टक्सचं शिवण सेम अशाच पद्धतीने करायचे. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग बाहीचं कटिंग बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा. हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. हे दोन्ही भाग आपले हे बघा अगदी छान तयार झाले. मग आपण जो हा 1.5 इंच अंतर वाढवलं होतं तो मागच्या भागातून काढून टाकणार आहोत. आपण घडीचा पेपर घेऊन सोबत पॅटर्न बनवलं त्यामुळे मागच्या भागात पण तो 1.5 इंच येतो, त्यामुळे आपण हे काढून टाकायचं. पॅटर्न बनवताना वर्तमानपत्राचा वापर तुम्ही केला तरी देखील चालणार. ब्लाऊजचे गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता. आता इथे दाखवताना गोल दाखवले, पण तुम्ही तुमच्या आवडीचे गळे बनवू शकता. कॅनव्हासचे गळे बनवायचे असतील तर इथे पेपरवर कटिंग करू नका आधी. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न. आता कटिंग करू. इथे पुन्हा आपण गळाखुलीचं अंतर घेतलं 4.5 इंच. मागचा गळा आहे 4 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच. गळ्याची उंची तुम्ही 1, 2, 3 तुमच्या आवडीनुसार कमी घेऊ शकता, पण याच्यापेक्षा जास्त मोठा गळा घेऊ शकत नाही. जर तुम्ही जास्त घेतला तर तुमचे ह्या ठिकाणी ब्लाऊज उतरेल. त्यामुळे बोटनेक म्हणजे छोटा गळा लक्षात घ्या. त्यासाठीच फक्त ह्या पॅटर्नचा वापर करायचा आहे. खालचा टक्स आपण आडवा घेणार आहोत 4 इंच आणि ह्या टक्सचं शिवण उभं करायचं आहे 5 इंच. ह्या टक्सचं शिवण पण फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हा टक्स जर तुमचं शिवायचं राहिलं तरी सुद्धा ब्लाऊजचं फिटिंग बिघडतं, त्यामुळे हा टक्स शिवायला विसरायचं नाहीये. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. टक्स शिवायचा कसा याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्यानुसार ह्या टक्सचं प्रॉपर शिवण झालं पाहिजे. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंढ्याचा आकार कापून घेऊया प्रथम. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट, लक्षात घ्या. ब्लाऊज शिवण सोपं आहे. पेपर पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून जर तुम्ही पेपर पॅटर्न परफेक्ट बनवलं तर तुम्हाला ब्लाऊज सोपं जाईल. हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न. आता आपण बाहीचं कटिंग बघूया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं आणि वाढवायचं कुठे हे बघूया. बाहीचं पॅटर्न बनवण्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. घडीचं कटिंग, घडीची बाजू आपल्याकडे ठेवा म्हणजे तुम्हाला बाहीचं कटिंग बनवणं सोपं जाणार आहे. त्यानंतर इथे बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन. अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 करा, कारण खालच्या फोल्डसाठी आणि वरती शिवण्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे. माझी 7 इंचाची बाही आहे, 1 इंच ऍड केलं 8 इंच आलं. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला 34 छातीचा आहे. छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि त्यात मी अर्धा इंच अजून वाढून घेतलेला आहे, कारण मुंढ्याचं माप वाढतं, मग कधी कधी बाही जोडायला कमी पडते. ती कमी पडायला नको म्हणून पेपर पॅटर्न बनवताना इथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच असं हे माप इथे आपल्याला बोटनेक मध्ये फक्त घ्यायचंय. बाकी इतर मध्ये फक्त छातीचा चौथा भाग एवढंच माप आपल्याला टाकायचंय. मग ज्या ठिकाणी आपण हे अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स 3 इंचचा बनवायचा आहे. बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते. आता हा बॉक्स आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी करतो. आता 3 इंचाची बाही घेतली, बाहीचा बॉक्स त्याचे समान 3 भाग केले, म्हणजे 1 इंचावर एक मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर आणि तिसऱ्या इंचावर हा बॉक्स बनवून घेते. हे प्रॉपर मार्किंग केल्यामुळे आपला बाहीचा आकार व्यवस्थित येतो. बाही जोडताना कमी पडत नाही, पुन्हा मुंड्यात फुगा पडत नाही, कुठल्याच अडचणी तुमच्या बाहीच्या बाबतीत येत नाही. त्यामुळे सगळं असं मार्किंग करूनच कटिंग करा, अंदाजे कटिंग करू नका. ही जी उंच बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे ही बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण दंडघेराच्या निम्मा
अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता संपूर्ण दंडघेरा आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच आणि त्यात आपण 2 इंच ऍड केलं, इथे अंतर आलं 7 इंच. हे अंतर कोपऱ्यातून जोडून घेऊ. आता याचं कटिंग करून घेऊया. बाहीचं उघडून आपल्याला एका भागाचं हे कटिंग करायचं आहे. नवीन शिकणाऱ्या ताईंकडनं जर गडबड होत असेल तर मध्यापासून बाही जोडायला सुरुवात केली तरी चालेल. म्हणजे शोल्डरच्या सेंटर पासून बाही जोडून पुढची बाजू मागची बाजू अशी जोडली तरी चालेल, किंवा एका टोकापासून सुरू केलं तर दुसऱ्या टोकाला जर लावत असाल तर जो खोलगट भाग आहे तो पुढे आला पाहिजे, जो उंच भाग आहे तो ब्लाऊजला मागच्या बाजूला आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर हे उलट सुलट जोडलं गेलं तरी तुमचं ब्लाऊजचं फिटिंग बिघडतं, ब्लाऊज बिघडतो. त्यामुळे हे जोडताना ही बारीक गोष्ट लक्षात ठेवा. हे झालं आपलं ब्लाऊजचं संपूर्ण पॅटर्न तयार. ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना तुमच्या ब्लाऊजच्या डिझाईन नुसार उभ्यात किंवा आडव्यातच फक्त याचं कटिंग करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला पेपरवर कटिंग करायचं त्यावेळेस ही बाजू आणि ही बाजू पूर्ण हे टोकापासून ह्या टोकापर्यंत पूर्ण दोन्ही बाजू आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतोय पाव ते अर्धा इंच तेवढं वाढवायचं. आता कटिंग करताना आपण इथे कटिंग केलेलं आहे. जर आपण हे असंच जोडलं तर आपलं हे असं वरती शिवलं जाईल. शिवलं गेलं मग ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करणार, मागचा भाग पुढचा भाग जोडणार, तर आपल्याला जोडताना हा असा अर्धा इंचाचा फरक पडेल. त्यामुळे असा फरक पडू नये. त्यामुळे शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा हा दोन्ही भागांना वाढवून घ्या. म्हणजे तुमचं शिलाई ज्यावेळेस करणार, फिटिंग करणार त्यावेळेस हे दोन्ही भाग तंतोतंत मॅच होऊन प्रॉपर फिटिंग होईल. मुंढ्यामध्ये काखेमध्ये कुठेही चुन्या घोळ पडणार नाही. फक्त त्यामुळे हे पुढचे दोन्ही भाग वाढवायचे, बाकी बाही मागचा भाग कुठेही वाढवायचा नाहीये. याला अजून तुमच्या आवडीची वेगळ्या प्रकारची पण तुम्ही बाही लावू शकतात. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार तुमच्या आवडीचं ब्लाऊज शिवा, आवडीची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.